आपण मला बोलण्याची संधी दिली। मी खासगी आरोग्य विमा कंपन्यांकडून पॉलिसी धारक आणि आरोग्य सेवा प्रदात्यांच्या होणाऱ्या छळाच्या समस्येकडे लक्ष वेधू इच्छिते। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छिते की वर्षानुवर्ष IRDAI अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटचा जो रेशो आहे तो गेल्या 2022-23 मध्ये 79% होता, तर 2023-24 मध्ये केवळ 62% पेक्षा कमी आहे। मी आपल्या सर्वांच्या लक्षात आणू इच्छिते की सर्वप्रथम जेव्हा कुठलाही इन्शुरन्स धारक पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तर या कंपन्या त्याला त्यांच्या निर्धारित गाईडलाईननुसार ऑपरेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंटचे प्री ऑथरायझेशन देतात। पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर या कंपन्या बांधील आहेत की त्यांनी 40 दिवसांच्या आत मंजूर झालेली राशी त्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणे, परंतु बऱ्याच केसमध्ये असे लक्षात येते की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेल्या राशीवर हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता ते लोक कारण नसताना जस्टिफिकेशन क्लिअरन्सवर नाही ते प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारून हॉस्पिटल आणि डॉक्टर यांना हॅरेसमेंट करतात। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण देऊ इच्छिते की माझ्या मतदारसंघातील एका हॉस्पिटलमध्ये 2 महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले। हिप रिप्लेसमेंटसाठी अमाऊंट अध्यक्ष महोदय 2,40,000 रुपये होती। पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा क्लेम सेटलमेंट करण्याची वेळ आली तेव्हा 2 महिन्यांनी नोटिफिकेशन जस्टिफिकेशन मागून अनेक कागदपत्रांची वारंवार शहानिशा करून 1,70,000 असा निधी अदा करण्यात आला। 70,000 रुपयांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की या निजी विमा कंपन्यांचा भ्रष्ट मुजोर कारभाराला अंकुश आणण्याकरता आपण आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या माध्यमातून समिती गठीत करावी। त्यात उच्च सरकारी अधिकारी, तज्ञ डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करावा अध्यक्ष महोदय, आणि रुग्णांना न्याय द्यावा। Thank you, Mr. Chairperson, sir. I would like to draw the attention of the House to a very serious issue regarding the